आता मी काय सांगतेय ते ऐक. इथून कुठेही जायचं नाही आणि मला सांगितल्याशिवाय घरात तोंड सुद्धा उघडायचं नाही, कळलं? तुम्ही सांगाल तसंच करीन आता मी. बरं, तू तुझ्या घरी कोणाला काही सांगितलं नाहीस ना? नाही नाही, अहो कुठल्या तोंडाने सांगणार आता मी हे सगळं त्यांना? नाही, सांगितलं नाहीस ते चांगलंच केलंस, पण कोणाला सांगायचं पण नाही. आत्याबाई, आता काय करणार आहे माझं? जे काही करू ते तुझ्या भल्यासाठीच असेल ना. जा, तुझ्या कामाला लाग जा. मी बोलते नंतर तुझ्याशी. तुम्ही माझ्यासाठी काय करणार? जे काय करायचंय ते मी करतेय की. सुगंधा परत आली आहे ना? हो, आली आली, परत आली. का तू का असं विचारतीये? अगं काही नाही, ती अचानक गावाला गेली ना म्हणून विचारलं. हो, गेली होती गावाला पण आली परत. तू का विचारतीयस? अगं ती गेल्यापासून सगळेच जण खूप अस्वस्थ झाले होते ना म्हणून विचारलं. नाही, असं काही नाही. ये भये, पाया पडतो. कोण आली तशी निघून जा. त्या घरातल्या लोकांनी डोकं उठवले माझे. सगळे लोक त्रास द्यायला लागलेत मला. तू आणि भर नको टाकू. गणी, अहो तुमची सगळी दुःख दूर होणार आहेत आता. तुमच्या सुखाचा नवा मंत्र कानात सांगते तुमच्या. ताई, मी काय बोलते मला पण नाही समजत आहे, पण मला जे येते ते मी सांगतोय तुला. ताई, मी सुगंधाला आणि परशुदादांना खोलीत पाहिलं. ते दोघं घाणेरडं बोलत होते. फार चोमडेपणा करायला लागलायस तू. काहीतरी बावडासारखं बोलू नको. अगं ताई, मी खरंच सांगतोय, ती सुगंधा घाणेरडी आहे, फालतू आहे ती. तू जास्त तिची बाजू नको घेऊस. आत्ता माझ्याशी बोललास, घरातल्यांसमोरही बोलायचं नाही. मला कळत नाही तुझा त्या सुगंधावर का राग आहे. ताई, मी तुला आत्ताच सांगतोय, नंतर म्हणू नकोस की मला कुणी काही सांगितलं नव्हतं म्हणून. हो का? फार शहाणा झालायस तू. जा चल, जाऊन तुझा अभ्यास कर जा. गर्दी किती होती ते नको सांगूस तुम्हाला. मला सांग, त्याचं भाषण कसं झालं? अप्रतिम. म्हणजे एवढी लोक ज्याच्यासाठी जमली होती ना, दादा नुसता स्टेजवर आला आणि टाळ्यांचा कडकडाट. वा नरसिंहा, एवढ्या टाळ्या मिळाल्या आहेत म्हणजे जबाबदारी वाढली बरं का. वाजलेल्या प्रत्येक टाळीचं काहीतरी देणं लागतो मी, याचं भान आहे मला त्यावेळी. असंच भान शेवटपर्यंत ठेवायचंय. परशुदा तुला परत काही बोलले? त्रास दिला त्यांनी? हो ना, अगं काहीतरी काहीतरी चित्रच बोलतात. अडवलं मला त्यांनी. मी ढकलून पुढे जायला लागले तर हात बीत धरला माझा. पण मग तू कोणाला बोलवलं का नाहीस? मी कुणाला काही सांगितलं तर गावभर बोंब मारीन म्हणतात. जानकीताई, मला जाऊ दे ना माझ्या गावाकडं. मी तुला कधीपासून म्हणते मला ना बास, आम्ही आहोत ना सगळे. आणि परत परत घरी जाण्याचा विषय काढायचा नाही, कळलं तुला? मला जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी. मला लय भीती वाटते त्यांची. यापुढे असं काही झालं ना तर सरळ मला हाक मारायची, कळलं? तू हेच म्हणून राहते बघ फक्त इथं. मी तुला परत सांगते, ते कुठे जवळपास जरी दिसले ना तरी सरळ लांब निघून जायचं. आणि तू एकटी खोलीमध्ये असताना ते आत आले तर बाहेर जायचं, मला हाक मारायची, कळलं?